थोडे कमी. समोरचे लाईट जरा कमी करायचे. लाईट्स जे साहेबांच्या डोळ्यावर येतात ते लाईट्स. हा आपण जोरदार टाळ्या वाजवू. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, आज जवळपास माझी शस्त्रक्रिया झाल्यानंतर 6 महिन्यानंतर मुंबईच्या बाहेर पाऊल टाकलेलं आहे. आणि पहिलं पाऊल टाकलं ते आपल्या सगळ्यांचं दर्शन घ्यायला शिवसेना प्रमुखांच्या आवडत्या संभाजीनगरामध्ये आलेलो आहे. जिथे जिथे नजर जाते तिथे लोकच लोक आहेत. आणि आज मराठवाड्यामध्ये शिवसेनेने जे पहिलं पाऊल टाकलं होतं ती आजची तारीख. मला आठवत नाही आता ती केव्हाची सभा होती. कदाचित जी संभाजीनगरची पहिली महापालिका आपण जिंकलो होतो 87-88 साल असेल, 88, आणि याच मैदानात सभा झाली होती. मी व्यासपीठावर तर सोडून द्या, पण बाजूच्या कुठल्या तरी एका इमारतीच्या गच्चीतून सभा पाहत होतो. आणि माझा विश्वास बसत नाही, एवढी वर्ष झाली, एवढा काळ उलटला, पण आज सुद्धा मैदानाचा कोपरा आणि कोपरा गच्च भरलेला आहे. तोच उत्साह, तोच जल्लोष, तोच भगवा. कुठे काहीही कमी नाही, उलट वाढतंय. अजून मी येताना रस्त्यावरनं शिवसैनिकांच्या झुंडीच्या झुंडी इकडे येतात. आता बसणार कुठे? जागा नाही, नसतेच आपल्याकडे. आता मैदानच पुरत नाही, अशी आपली ताकद वाढत चाललेली आहे. पण मी मनापासून बोलतोय की मी आज आपल्या रूपामध्ये तुळजाभवानीचं दर्शन घेतोय. त्याच आई जगदंबेनी ताकद दिलेली आहे, शक्ती दिलेली आहे, विचार दिलेला आहेत, आणि माझे मर्द साथी, सोबती, सवंगडी हे दिलेले आहेत. मी येताना एक काही काळ हॉटेलमधल्या टीव्हीवरती सभा बघत होतो, दृश्य बघत होतो, आकाशातून टिपलेली दृश्य. म्हणजे अक्षरशः देव सुद्धा आपली सभा कशी बघत असेल ते दृश्य मी बघून आलेलो आहे. असं हे दृश्य आहे. आणि मग खाली बातम्या चालल्या होत्या की थोड्याच वेळात मुख्यमंत्री समास्थानी पोहोचणार, मुख्यमंत्र्यांची तोफ धडाडणार, मुख्यमंत्री कोणावर निशाणा साधणार. आता मला प्रश्न असा पडलाय की नेहमी शिवसेना प्रमुख सांगायचे की ढेकणे चिरण्याला तोफेची गरज नसते. ही ढेकणं आम्ही अशीच चिरडत असतो, आणि त्याच्यासाठी मला या सैनिकांची सुद्धा शक्ती तिकडे वाया नाही घालवायची. हे जे काय आपल्या समोर आता थोडं संजय राऊतनी सांगितलं, माझ्या आधी बरेच वक्ते बोललेत, आणि मला प्रश्न पडला की जे काय मी बोलणार आहे, तुम्ही बोलणार आहे, तुम्ही काय सांगता? तुमच्या आधीच्या वक्त्याने आम्हाला सांगून टाकलेलं आहे. काय मुद्दे शिल्लक ठेवलेत की नाही मला कल्पना नाहीये. मी आज पहिल्या प्रथम मुद्दामून उल्लेख जो करणार आहे हिंदुत्वाचा तर आहेच, कारण हिंदुत्व हा आपला श्वास आहे. याच मैदानात शिवसेना प्रमुखांनी आपल्याला सांगितलेलं आहे, ते तर आमच्या धमन्यामध्ये आहे. पण मुद्दामून मी संभाजीनगरच्या पाणी प्रश्नावरती बोलणार आहे. बरोबर ना? कारण बाकीचे सगळे विषय मोठे आहेत. पण मीच एकटा कदाचित एक मूर्ख राजकारणी असा असेल की जिकडे पाणी प्रश्न असताना सुद्धा तिकडे पाठ फिरवण्याच्या ऐवजी मी जनतेला सामोरं जातोय. याचं कारण एक प्रामाणिकपणा आहे, कुठेही फसवेगिरी नाही.
मला कल्पना आहे की गेल्या काही दिवसांपूर्वी हा प्रश्न अधिक बिकट होता. आणि बिकट म्हणजे असा की 5-5 दिवसांनी येणारं पाणी 8-8, 10-10 दिवसांनी येत होतं. बरोबर ना ताई मंडळी? मला माहिती आहे तुम्ही तुमची सगळी दुःख वेदना बाजूला ठेवून एका भगव्या हिंदुत्वाच्या वेडापी इकडे तुम्ही आलेला आहात. आणि मग तुमच्या मनामध्ये हा प्रश्न असेल की तुम्ही सांगताय ते आम्ही ऐकतोय, पण आमच्या नळाला पाणी नाही, तर तुमचं सगळं ओघवतं आणि धबधब्यासारखं ओसंडून वाहणारं वक्तृत्व आमचा पाण्याचा हंडा भरणार